दोन भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून. तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.